माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण श्रीराम कथामृताचे अभिवाचन ऐकत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनं. बोला जय श्रीराम. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 16वा. आज आपण अभिवाचनातनं श्रवण करूया. अवतार संकल्पना. ही पृथ्वी किंवा भूमी भगवान विष्णूची पत्नी. त्यामुळे जेव्हा जेव्हा या भूमीवर एखादे संकट येते किंवा ही भूमी अडचणीत येते तेव्हा तेव्हा पृथ्वीचे दुःख दूर करण्याचे कर्तव्य भगवान नारायणाला पार पाडावे लागते. संस्कार संपन्न लोक प्रातःकाळी भगवती भूमीला वंदन करतात आणि प्रार्थना करतात. विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. भूदेवी आणि श्रीदेवी या भगवंताच्या दोन पत्नी. कोणत्या? भूदेवी आणि श्रीदेवी. पत्नी असून वेद काळापासून त्यांचे वर्णन आढळते. तिरुपतीला भगवान व्यंकटेशाच्या दोन्ही बाजूला भूदेवी आणि श्रीदेवी या त्यांच्या दोन्ही पत्नी आहेत. भगवंताने भूदेवीवर आलेले संकट निवारण करण्याचे आश्वासन दिले. पण त्याचबरोबर त्यांनी देवांना विचारले, तुम्ही लोक नेमके काय करणार आहात सांगा. भगवंताचा अवतार ही काही निष्क्रिय लोकांची संकल्पना नाही किंवा अशी लोकांना भगवंताने दिलेले आश्वासन नाही. अवतारवादामध्ये आळस किंवा अकर्मण्यता याला कुठे प्रोत्साहन नाही. उलट अवतारवाद हे एक आश्वासन आहे ज्यामध्ये भगवान लोकांना सांगतात की तुम्ही आपले कर्तव्य कर्म सचोटीने करीत चला. संकटे येतील, अडचणी येतील, त्यावर मात करीत चला. जेथे तुम्ही कमी पडाल, अडचणीला कडे लोट होईल, तेथे मी धावून येईल. मात्र अंधकार संपणार नाही असे मानू नका. भगवंताचे आश्वासन आहे. काय आश्वासन? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताच्या आगमनापाठीमागे दुष्टांचा विनाश करणे हा हेतू नंतर दिलेला आहे. पहिल्यांदा सांगितले की साधूंचे रक्षण. याचा अर्थ पृथ्वीवर भगवंत येण्यापूर्वी असे साधू किंवा सज्जन लोक असले पाहिजेत ज्यांच्या जीवनात सद्विचारांचे व्रत आहे, सज्जनाचे व्रत आहे, भगवंतावर विश्वास ठेवून भगवंताकरता अखंड परिश्रम करतात. असे साधू लोक पृथ्वीवर असायला हवेत. पोटाची खळगी भरण्याकरता किंवा लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळवण्याकरता अनेक लोक परिश्रम करतात, पण हे काही साधुत्व नाही. निस्वार्थ भूमिकेतून केवळ जगाच्या कल्याणाकरता जो कार्य करतो जगत भगवंताचे आहे, तेव्हा या जगताची सेवा किंवा पूजा माझ्या हातून घडावी अशी जो भूमिका ठेवतो त्याच्यावरही संकटे येतात. अशा लोकांच्या रक्षणासाठी भगवंतांना यावे लागते. याचा अर्थ आधी काही प्रयत्नवादी लोक आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक अवताराच्या आधी हालअपेष्टा सोसणारे अवतार प्रयत्नवादी लोक निर्माण झालेले दिसतात. भगवान विष्णू म्हणाले, तुम्हाला पण एक काम केले पाहिजे. या दृष्टांतात नष्ट करण्याचा चंग बांधून आपणही काही कार्य या ठिकाणी राहिले पाहिजे. त्याकरता आपले भिन्न भिन्न प्रकारच्या वानराच्या रूपाने किष्किंधा नगरीच्या आसपास जन्म घ्यावा आणि त्या ठिकाणी माझ्या अवतार कार्याची पृष्ठभूमी तयार ठेवावी. भगवंताने देवांना हा संदेश दिला. जेव्हा भगवंताचे किंवा अत्यंत मोठ्या विभूतीचे अवतरण होते तेव्हा त्याच काळात अशा प्रकारचा एक मोठा समुदाय जन्माला येतो. हा समुदाय कर्तृत्व संपन्न, निष्ठावान, जीवनमूल्यावर श्रद्धा असलेला असतो. हे लोक कार्याचा आरंभ करतात आणि भगवंताच्या आगमनाची त्याच्या कार्याची पूर्तता होते. आता भगवान रावण वधासाठी येणार हे ऐकल्यावर सरदेवांना अतिशय आनंद झाला. आता बघूया पुनर्जन्माचा नियम. काय बघूया? पुनर्जन्माचा नियम. किशोरजी व्यास यांनी खूप सुंदर विचार मांडलेले आहेत. फक्त ते आपण जर श्रद्धेपूर्वक ऐकले तर खरोखर आपल्याला ते ऐकण्यात जो आनंद मिळेल तो अविस्मरणीय असेल. भगवंताने भूतलावर यायचे ठरवले खरे, पण आता भगवंतापुढे मोठा प्रश्न. भूमंडळावर नेमका जन्म कुठे घ्यावा? वाटेल त्या कुटुंबात भगवंताला येता येत नाही. भगवंताचा अवतार किंवा एखाद्या विभूतीचा जन्म एखाद्या ठिकाणी व्हायचा असेल तर त्याकरिता त्या वंशामध्ये काही सद्गुणांची जोपासना आवश्यक असते. भगवंताने कुठल्या तरी कुटुंबात योगायोगाने जन्म घेतला असे कधी घडत नाही. हा सिद्धांत लक्षात असू द्या. साधारणतः 90% लोकांना जन्म सामान्य वंशामध्ये होतो. मात्र 5% अत्यंत पापी, 5% अत्यंत श्रेष्ठ सत्पुरुष यांचा जन्म मात्र विशेष गर्भातूनच होतो.
सामान्य सोमाजी गोमाजी कुठे येता, पण एखाद्या चंगीज खानाने किंवा एखाद्या तैमूल रंगाने जन्म घ्यायचा म्हटलं की त्याला अतिशय पापी अशा प्रकारचा अंश लागतो, त्याशिवाय त्याचा जन्म होत नाही. भागवतामध्ये कथा येते की जय आणि विजय यांना सनत कुमारांचा शाप मिळाला. त्यानुसार त्यांचा जन्म असुर योनीमध्ये व्हायचा आहे, पण त्याकरिता एखादा दूषित गर्भ आवश्यक आहे. तो दूषित गर्भ त्यांना कुठे सापडला, तर संध्याकाळच्या वेळेला दितीने महर्षी कश्यपांना गर्भाधान करण्याकरिता बळजबरी केली. सायंकाळच्या पवित्र वेळेला अशा प्रकारचे कर्म करू नये अशी सूचना कश्यप मुनी देत असताना तिने ऐकले नाही. तेव्हा महर्षी कश्यप म्हणाले, याचा परिणाम भीषण होणार आहे. तेव्हा तुझ्या उदरी अत्यंत पापी मुलाचा जन्म होईल. यानंतर हिरण्यकशिपूचा जन्म झाला. ज्याप्रमाणे आत्यंतिक टोकाच्या पापी लोकांना जन्म घेण्याकरिता तशा प्रकारच्या गर्भाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ विभूतीचा जन्म होण्याकरिता अति उत्तम गर्भाची आवश्यकता असते. समर्थ रामदासांचा जन्म वाटेल तेथे होत नाही. जरा त्यांचा इतिहास बघा. पिढ्यानपिढ्या त्यांच्या घराण्यामध्ये श्रीरामचंद्राची उपासना, भगवान सूर्याची आराधना अव्याहतपणे चालू आहे. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा जन्म वाटेल तिथे होत नाही. कितीतरी पिढ्यांपासून त्यांच्याकडे पंढरपूरची वारी आहे. निरंतर भगवान विठ्ठलाची आराधना आहे. स्वामी विवेकानंदाचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या मातेने किती उपासना केली होती बघा. त्यांची आई भुवनेश्वरी देवी वर्षानुवर्ष भगवान शिवाची आराधना करते. भगवान शिवाकडे एकच मागणी मागते, महादेवा तुझ्यासारखा एखादा पुत्र मला दे. त्यासाठी त्या माऊलीने सोमवारचे व्रत, प्रदोषाचे व्रत केले. विवेकानंदाचे आजोबा सुद्धा संन्यासी होते. या वंशाची आराधना ही अशी आहे की भगवान रामकृष्ण परमहंसाचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते दाम्पत्य कसे होते. 1800 सालच्या सुमाराची बंगालमधील पुकुर या खेडेगावातील घटना. एक दिवस जमीनदाराने रामकृष्णाच्या वडिलांना येऊन धमकावले, उद्या कोर्टामध्ये तुम्हाला माझ्याकरिता माझ्या बाजूने खोटी साक्ष द्यावी लागेल, तसे न केल्यास माझ्याशी गाठ. हे लक्षात ठेव. जमीनदार तर दरडावून गेला, पण पती पत्नीला रात्रभर झोप येईना. कोर्टात देवाची शपथ घेऊन खोटे बोलणे कसे शक्य, पण तसे न बोलले तर गावात राहणार कसे. गावात या जमीनदाराचेच राज्य. आयुष्यात ते दाम्पत्य कधी खोटे बोलले नाही. आज पहिल्यांदा आणि एकदाच खोटे बोलायला लागणार होते, तेही स्वेच्छेने नव्हे तर नाईलाज म्हणून. ते जर खोटे बोलले असते तर आपणही त्यांचे समर्थन केले असते. पण ब्राह्मण हा कसा सत्यवा कसावा, म्हणून म्हणतात एखाद्या ब्राह्मणाला तू खरे बोल असे सांगणे हा त्याचा अपमान आहे. कारण ब्राह्मण सत्यच बोलणार अशा निष्ठेने ती माणसे होती. ती नुसती जन्माने ब्राह्मण नव्हती. शेवटी त्या दाम्पत्याने रात्र विचार केला, जीवन आणि जीवनातील सुखे अस्थिर आहेत. आज आहेत तर उद्या नाहीत, पण धर्म हा स्थिर आहे. तेव्हा काही दिवसाच्या सुखाकरिता आपण आपल्या धर्माचा त्याग करू नये. सत्य बोलणे हा तर माझा धर्म. रामकृष्णाच्या चरित्रात असा उल्लेख आहे की सकाळी सूर्योदयापूर्वी या दाम्पत्याने आपल्याजवळ असलेले थोडेसे किटुक बरोबर घेतले, ते गाव कायमचे सोडून दिले. या सत्यनिष्ठेचा, पुण्यशीलतेचा असा परिणाम झाला की रामकृष्णाच्या सारखा थोर महात्मा त्यांच्या पोटी जन्माला आला. अवघ्या विश्वाला आव्हान देणाऱ्या स्वामी विवेकानंदासारख्या अत्यंत श्रेष्ठ विभूतीचे गुरुपद या महापुरुषाला भूषित आले. वस्तुतः रामकृष्ण म्हणजे अजिबात न शिकलेला निरक्षर ब्राह्मण, पण स्वामीजी सारख्या सुशिक्षित तरुणाने मूर्तीपूजेचे विरोधक असूनही रामकृष्णाच्या चरणाजवळ बसून अध्यात्माचे सगळे धडे गिरवले. भगवान रामकृष्णाने जे काही प्राप्त केले ते सारे केवळ मूर्तीपूजेतून त्यांनी आपले जीवन अध्यात्माची प्रयोगशाळा करून टाकले. संपूर्ण जगातले साक्षात्कार शास्त्र सत्य आहे. सगळ्या जगातल्या सिद्धाची वाणी सत्य आहे. हे आपल्या जीवनातल्या प्रयोगाने सिद्ध केले. सर्वच मार्गाने भगवंताची अनुमती घेऊन सिद्ध केले. म्हणून तुकाराम म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. इमर्सनने एक फार सुंदर मुद्दा मांडलाय. तो म्हणतो, महापुरुषे समुद्राच्या तीरावर साठणाऱ्या फेसासारखे असतात. समुद्रात एक लाट उठते, तीरावर आदळते, फुटते, दुसरी लाट येते, आदळते आणि फुटते, अशा अनेक लाटा आदळून फेस गोळा होतो. ज्या अंशामध्ये पिढ्यानपिढ्या अत्यंत श्रेष्ठ सत्कर्माच्या, सद्भावांच्या, सत्क्रियांच्या, पुण्याच्या लाटा उसळत असतात,
सत्कर्माच्या अशा अनेक पिढ्या जातात. त्यावेळी त्या कुटुंब सागराच्या तीरावर एखाद्या शिवाजी महाराज अवतीर्ण होतो. भगवंताने विचार केला की भूमंडलावर अवतार घ्यायचा असेल तर एक अयोध्या नगरी आणि एक अयोध्या नगरीतील सूर्याचा अंश सर्वात पवित्र आहे. या ठिकाणी हा भाग संपया. पुढील भागात आपण कालिदासाने वर्णिलेला रघुवंश याचे वर्णन बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. जय श्रीराम.